नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये सगळ्याचं मनापासून स्वागत करते। आणि मी चिकन पास्ता करणार आहे आज। मी ते दाखवते तुम्हाला। हे चिकन घेतले मी 200 ग्राम, पास्ता घेतला 200 ग्राम, अशा भाज्या चिरून घेतल्या मी। हे शिमला मिरची, बेबी कॉर्न, बीन्स, गाजर, हे 2 कलरचे शिमला मिरची, पिवळी आणि लाल। मी याला अद्रक लसणाची पेस्ट लावून मस्त आता थोडंसं हलकं भाजून घेणार आहे सगळ्याला भाज्या आणि पास्ता उकळून घेणार आहे। हे असं तेल गरम झालं, यामध्ये मी अद्रक लसणाचं पेस्ट घालते। थोड्या हलक्या भाज्या, चिकन वगैरे सगळं बिना हळदीचं आहे त्याच्यामुळे लवकरच होईल। हलकंसं त्याला भाजून घेते आणि याला बोनलेसचं चिकन यायला जास्त वेळ लागत नाही। 5 मिनिटांमध्ये होऊन जाते चिकन, जास्त वेळ काही लागत नाही त्याला। याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते, थोडंसं हे काळ्या मिरचीचं पावडर घालते, ब्लॅक पेपर। आणि 5 मिनिटासाठी मस्त झाकून ठेवते मी। 5 मिनिटं आपले झालेले आहे, त्याला काढून घेते मी। त्याच कढईमध्ये सगळ्या भाज्या भाजून घेते। गाजर, बीन्स आणि बेबी कॉर्न त्याला थोडं हलकं 5 मिनिटं झाकून भाजायचं। नंतर मग ते शिमला मिरची 2 हाता कलरवाले ते नंतर टाकायला जमते। असं मस्त आपल्या भाज्या झालेल्या आहेत। भाज्या जास्त शिजल्या नाही पाहिजे, जास्त मिडियम भाजी शिजवायची, मध्ये ना कच्ची ना आधर कच्ची म्हणतात, अशी शिजून घ्यायची थोडीशी भाजी। असं मस्त आता झालेत आपल्या भाज्या तयार। हे जी पास्ता सॉस आहे ही मी घरीच बनवलेली आहे, हे पण तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करीन। टाकल्यानंतर तुम्हाला जे पास्ता सॉस असते असं बाहेरचं काही टाकायची गरज नाही पडणार। हे घरी बनवलेले, याच्यात कुठलीही मसाला टाकायची गरज नाही, सगळं मी म्हणजे घरच्याच मसाल्यानं तयार केलेली आहे। खूप छान चवीला आहे, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच। आता ही भाज्या ज्या आपण करून घेतल्या ते सगळ्या याच्यामध्ये मिक्स करणार आहे मी। मस्त असं मिक्स झालेलं आहे। हे थोडंसं कांदे, हिरवा कांदा, कांदीचा पाता काहीतरी हिरवा कांदा असा याला बोलतात, हे मी मिक्स करते। तर खूप छान झालं आपलं हे। आणि आता थोडा पास्ता टाकून मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला। हे असं आपला या पद्धतीचा पास्ता तयार झालेला आहे। तुम्ही पण ट्राय करू शकता। सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर फॉलो करा।